10% आरक्षण घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता. बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरांगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली. पिंपळवडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये चढवलं आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला. माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांची गद्दारी करू शकणार नाही. 10% आरक्षण मी घेणार नाही तर ओबीसीतूनच घेणार, आता मागे हटू शकणार नाही असं म्हटलंय. डॉक्टरला म्हणलं असतं काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे असं नाही, इकडचा 10-12 पोचे वाहतात आणि मन कोमात गेलाय म्हणून माय बापावर सगळ्यांना तोडून टाकले. नंतर वर घेऊन बसले ये वर म्हणलं तो एक कोणी ती 9 दिवस झाला वाट बघत होतो. मी तिची काय ना कुकर हिंडती का करती तिची तिला यायलाच ती लय वाट बघत तिची काय करते काय नाही, का बाजार करते बटाटे घेऊन यायला ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवड तुमच्या समोर उभा करायला तयार, पण तुम्हाला भेट नाही कधी या. त्यांनी तो डाव टाकला, आता दुसरा डाव टाकला. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले, त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शेत्या लावल्या काही केल्या ते गुन्हे दाखल. खोटे मायबापावर तुम्हाला जाहीर सांगतो, राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमागं. आपण काय खुणा केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे फौजा पोलीस घेऊ नका, पण आता माग सरकुणाला आरक्षण घेतल्याशिवाय ते भुगतान करायला लागले. भेटेत का बघायला, आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय येईल त्याचं दमे माग हातात नाही, मेल हातात नाही. त्यांच्या कोणात किती दम आहे आता बघायचं मला. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं, याला अंगावर घ्यायची गरज होती ते यावल्याचं म्हणून. ते तर कोणकडे गेलाय का, कोणकडे हिमालयात गेला का, ते तर दिसणारच सध्या. चकमा खाली होती गाचा पुशी काय येणार तो आपण बसल्या बसल्या घरात भाऊ टप्प्यातही पण सांगतो तुला. यांना वळवळ करू देत नाही, मी काळजी करू नका. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केला. आपल्या जे चेडा मुंबईचे बोर्ड नाही लावलेले ते काढायला चालू केले. कमून काढतो तुम्ही ते बोर्ड? काही कारण आम्हाला अधिकार नाही का? आम्ही लोकशाही प्रमाणे लावू शकत नाही का? बरं त्या बोर्डाला असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे? मग काढता जाऊन त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्र ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या, उद्या सकाळी एका नकाला मुंड लागता. अरे मग झालंय काय पंखा लिहितो त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का? आचारसंहिता लागली का? नाही काय रे ती लांब टाकली टोकऱ्यात नाही. मला वाटलं आले का पण चर्चा ते वरूनच येतात लांबूनच बघायचे सध्या मला ते कुंकडी काय काय करतो काय. आता ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय? ते म्हणजे वरून आदेश. आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का, हे वरूनच आहे खरंच. त्यांचा काय दोष नाही, त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोलणं का काढताय? ते म्हणले वरूनच. मग जरशी वर सरकवलं म्हणून वर सरकून बघावं कोणी. वर गेलो त्यांना विचारलं काय कारण? ते म्हणले पाटील वरूनच. मग आणखीन वर सरकवलं, मेले वर सरकत असं. कमिशनरला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड कम काढायला चालू आहे? ते म्हणले पाटील वरूनच राहते. मग आणखीन वर सरकवलं, वर सरकार ढेला पडतच नाही.
कारण मी याच्या मागत लागलो आत्तानी, कारण त्यांनी माझ्या मराठीला 75 वर्ष वाढवून गेले, त्यामुळे यांचं परत फिरायला करणंच नाही. हे लग्न थेट गृहमंत्र्यापाशी गेले, तिथून आदेश मराठ्यांचं काही असलं तरी का खोटे मोठे दाखल करा, त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते. ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याचं 5व्या दिवशी नाव होते, 5 बरोबर आहे. 5व्या दिवशी नाव होते, मग आपण आत्या धरून त्या आत्या त्याची काना भुकी आणि त्याचं नाव होतं. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत पोलिसांच्या काना भुकी दी आणि मला याला अटक करण्याची. ते करतो मी सांगायचं, मला पक्ष फिक्ष काय करायचं, फक्त माझा मला टाकावं. त्यांनी डाव घातला. आतापर्यंत सगळ्या शेळ्यांना आम्ही त्याचे आणून पाडलेले, एका यशस्वी होऊन गेला नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील, मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस आम्हाला बोलले, ते कपड्यामध्ये होता, याला बोलले त्याला बोलले, द्या मग आरक्षण. आणि कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना, तुमच्या नामची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब, उद्या सकाळी आरक्षण हेच मला ते तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील. पिंपळवंडीतून तुम्हाला माझा शब्द आहे, मुर्दे पळायला कशाला नाही लागत मराठ्यांचे. शिंदे साहेब म्हणते जरा दिवशी मला तारखेला गेलं, जो लिमिट तोडतो त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो.